उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा शासनाने आता निर्णय घेतलेला आहे। बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर आता राज्य सरकारचा हा निर्णय आहे। समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार आणि मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। परदेशींच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती स्थापन झालेली आहे। येत्या 6 महिन्यात समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्याशी फोनद्वारे जोडले गेले। सूरज, मुख्यमंत्र्यांसमवेत जी बच्चू कडूंची बैठक होती याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, अधिक काय माहिती? निश्चित गिरीश, आता थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांसोबत बच्चू कडू यांची ही बैठक होती आणि त्यामध्ये रविकांत तुपकर असतील, महादेव जानकर असतील असे इतर जे बडे नेते होते ते होते। आणि त्यानंतर या बैठकीमध्ये एक उच्चाधिकार समिती जी आहे ती शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्थापन केली गेलेली आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर हा राज्य सरकारचा निर्णय आहे तो म्हणावा लागेल। यामध्ये मुख्यमंत्र्यांचे जे प्रमुख आर्थिक सल्लागार व मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती जी आहे ती स्थापन झालेली आहे आणि येत्या 6 महिन्यात जो आहे तो या समितीला जो आहे तो अहवाल सादर करण्याचे आदेश जे आहे ते सांगितले गेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे गिरीश 6 महिने भविष्यात पुढील 6 महिने समिती अहवाल सादर करेपर्यंत नक्की सूरज, आणि आता ही शेतकरी नेत्यांचं समाधान होतंय का? बच्चू कडू पुढचा निर्णय काय घेतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत बैठकी संदर्भात, त्याबद्दल धन्यवाद। 6 महिन्यात समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।